जय रघुवीर समर्थ. उपासना श्लोकांमधून सद्गुरूंचं नमन स्तवन आणि जपामधून भगवंताचं नामस्मरण झाल्यानंतर आता पुढचा कार्यक्रम. सकल संत विचारमंच पुणे आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रामनवमीच्या निमित्ताने डॉक्टर आदरणीय सौ माधवीताई महाजन आणि आदरणीय श्रीमती संध्याताई कोल्हटकर सादर करीत आहेत संवादात्मक कार्यक्रम रामकृष्ण नीती. कृपया आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावेत ही नम्र विनंती. 12 एप्रिल 2024 पासून सुरू झालेला हा कार्यक्रम 16 एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. ऑनलाईन हे निरूपण अटेंड करणं जर कुणाला शक्य झालं नाही तर सकल संत विचार मंच या चॅनलवर ते उपलब्ध होत आहेच आणि त्याची लिंक ग्रुपवर देण्यातही येत आहे. आता यानंतर आपण माधवी ताईंचा परिचय करून घेऊ. डॉक्टर माधवी संजय महाजन. माधवीताई प्रवचनकार आहेत, लेखिका आहेत आणि समुपदेशक सुद्धा आहेत. ताईंनी MA PhD केलंय आणि त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास. त्यांची समर्थ चरित्र सुगंध, स्मरण समर्थांचे, चिरंजीवी, समर्थ वाङ्मयांचा परामर्श ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. स्मरण समर्थांचे या पुस्तकाला स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे संतामित्र आणि ज्ञान प्रबोधिनीतर्फे संत साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांनीही काशी केशवदास बोध पुरस्काराने त्यांना सन्मानित केलंय. ताईंची मना सज्जना ही बाल संस्कारात्मक सीडी प्रकाशित झालेली आहे. संत साहित्य संमेलन 1999 आणि 2001 ही चर्चासत्र, त्याचप्रमाणे भारतीय मानसशास्त्र 2003 हे राष्ट्रीय चर्चासत्र, अशा विविध चर्चासत्रांमधून माधवीताईंचा सहभाग आहे. संत तुकाराम अध्यसन पुणे विद्यापीठ, ज्ञानेश्वर अध्यसन पुणे विद्यापीठ इथल्या राज्यस्तरीय चर्चासत्रांमधून तुकाराम गाथेविषयी समीक्षकांचे विचार प्रवाह, संत साहित्य चिंतन, संत कवयित्री या विषयांवरचे विचार ताईंनी मांडलेले आहेत. युगबोध, समर्थ संदेश, सागर साहिल, रघुवीर समर्थ, सज्जनगड मासिक, एकता, कल्याणी अशा विविध आध्यात्मिक मासिकांमधून ताईंचे वैचारिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. संत वचन, समर्थवाणी ही सदरही प्रकाशित झालेली आहेत. श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टक, वाल्मिकी रामायण, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी, उपनिषद हे माधवीताईंच्या प्रवचनाचे विषय आहेत. सकारात्मक विचार, सुजाण पालकत्व, पालक आणि मुलांमधला सुसंवाद, आहार आणि आरोग्य, ताणतणाव आणि दासबोध, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट अशा विविध विषयांवर त्यांची पुणे आणि परगावी देखील व्याख्यान होत असतात. माधवीताईंनी विविध उपक्रम राबवलेले आहेत, जसं की आकाशवाणीवरून समर्थ विचारांच्या प्रचाराचा उपक्रम, समर्थ संदेश मासिकाचं संपादक पद, पुस्तक परीक्षण, गीता धर्म मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गीता, ज्ञानेश्वरी या परीक्षांचं समीक्षण, पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रमाचं ईमेल समीक्षण अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. विवाह समुपदेशन तसंच पालकांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन करणाऱ्या माधवीताई उत्तम समुपदेशक सुद्धा आहेत. पुष्प औषधींचाही त्यांचा अभ्यास झालेला आहे. विविध संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अशी ही बहुआयामी व्यक्तिमत्वाची भरगच्च ओळख झालेली आहे. अशीच संध्याताईंची ही ओळख आपण करून घेणार आहोतच, पण त्याआधी आज आपण माधवीताईंच्या पुस्तकांबद्दलही जाणून घेऊ. आपल्या हिताचं सांगणारे म्हणून ग्रंथ हेच गुरु असं म्हटलंय आणि संतांचं साहित्य म्हणजे तर आयुष्याला मार्ग देणारा दिशादर्शक. संतोदिक हे यक्षाच्या प्रश्नाला युधिष्ठिरानं दिलेलं उत्तर आपल्याला माहितीच आहे. अशा संतांचे विचार,
त्यांचं चरित्र, वाङ्मय, भक्ती, तत्वज्ञान हे सारं सांगणारे ग्रंथ मूल्यवानच नाहीत का? माधवीताईंच्या लेखणीतून साकारलेल्या अशाच पुस्तकांबद्दल आणि त्यामध्ये हाताळलेला विषय विवेचन याबद्दल जाणून घेऊयात. त्यांच्या पुस्तकांची ओळख आपण आता करून घेणार आहोत. त्या अनुषंगाने आता डॉक्टर माधवी महाजन यांच्या पुस्तकांविषयी. समर्थ चरित्र सुगंध हे माधवीताईंच्या प्रबंधावरचं पुस्तक आहे, ज्यामध्ये समर्थ चरित्राची समीक्षा आणि साधक बाधक विचार केलेला आहे. चरित्राबरोबर काही कादंबऱ्या आणि लेख यांचाही त्यामध्ये विचार केलेला आहे. स्मरण समर्थांचे हे पुस्तक म्हणजे समर्थ चरित्र व वाङ्मय यावर डॉक्टर समिता टिल्लू म्हणजे ज्यांनी समर्थांच्या तत्वज्ञानावर प्रबंध लिहिला आहे अशा डॉक्टर टिल्लू आणि माधवीताई या दोघींच्या संकलित केलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. चिरंजीवी हे माधवीताईंचं स्वतंत्र पुस्तक. हनुमंताचं चरित्र, समर्थांची हनुमान भक्ती, समर्थ स्थापित 11 मारुती आणि 11 भीमरूपी स्तोत्र, त्याचप्रमाणे भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राचा संपूर्ण अर्थ आणि समर्थांची उपासना या विषयांचं विवेचन करणारं हे सुंदर पुस्तक आहे. यानंतर समर्थ वाङ्मयाचा परामर्श हा लेख संग्रह आहे. माधवीताई आणि संध्याताई या दोघींनी मिळून हा लेख संग्रह प्रकाशित केलेला आहे. यामध्ये समर्थांच्या इतर वाङ्मयाचा सुद्धा परामर्श घेतलेला आहे. समर्थ भक्तांसाठी, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी माधवीताईंची ही पुस्तकं निश्चितच महत्वाची आणि उपयोगाची आहे. या पुस्तकांसाठी जे इच्छुक असतील त्यांनी माधवीताईंना जरूर संपर्क करावा. त्यासाठी मोबाईल नंबर आहे 9881477080, 9881477080. याप्रमाणेच संध्याताईंच्या पुस्तकांचा सुद्धा परिचय आपण करून घेणारच आहोत. आता आदरणीय माधवीताई आणि आदरणीय संध्याताई यांनी आपल्या आजच्या रामकृष्ण नीती या संवादात्मक निरूपणाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूल चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दुर्चाल भावे, ओ देव संतास सदा नमावे. सत्कर्मयोगे वयवाल भावे, सर्वामुखी मंगल बोध भावे. श्रीराम सकासारिते पूर्ण वैराग्याचे, अशेष्टा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. आता आपण जप करणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम. मीरा, आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी श्री विष्णूंचं वंदन करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री विष्णूंना वंदन केल्यानंतर जगदीश मोती श्रोत्यांना म्हणजे तुम्हाला सर्वांना वंदन करून आता आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. काल आपण कोदंडधारी श्रीराम आणि मुरली मोहन श्रीकृष्ण यांचा विवाह पाहिला, त्यांचा स्त्री विषयक दृष्टिकोन पाहिला. अगदी पहिल्या दिवशी आपण असं म्हटलं होतं की श्रीरामांचे गुण अनुकरणीय आहेत, तर श्रीकृष्णाचे गुण अनुसरणीय आहेत. अनुकरण म्हणजे जसं न तसं वागणं किंवा जसंच्या तसं आचरणात आणणं, आणि अनुसरणीय म्हणजे जसंच्या तसं वागायचं नाहीये, पण त्या विचारांना कालानुरूप आपल्या परीने आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीरामाचं चरित्र अनुकरणीय आहे. ते त्याच्या वर्तनामुळे, त्याच्या सत्यवचनी स्वभावामुळे, आणि तो जे बोलतो तसंच वागतो, आणि तसं मानवी धर्मामध्ये करणं शक्य आहे हे तो आपल्याला पटवून देतो. अनेक गोष्टी, त्याचं ब्रीद वाक्य म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, या सगळ्या त्या मानव धर्मामध्ये आपल्याला साध्य करता येतात. म्हणून त्याचं जे चरित्र आहे ते सुद्धा अनुकरणीय आहे, आपल्याला तसं वागता येतं, आणि हे त्यांनी श्रीरामाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्याचं अनुसरण करणं हे मानवी जीवनामध्ये शक्य आहे. तर श्रीकृष्णाचे चरित्र जे आहे ते अनुसरणीय आहे, ते त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे. त्याच्याही बोलण्यामध्ये मार्दवता आहे, सत्यता आहे, पण त्याचा वापर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी, वेगवेगळ्या कौशल्यांनी केलेला आहे. त्याच्या गुणस्वभावाचा त्यांनी जसा उपयोग केला तसा करण्यासाठी त्याच्या विचारांचं अनुसरण करायचंय, पण ते आत्ताच्या काळाला अनुसरून, काळरूपाला अनुसरून असं करायचंय. राम आणि कृष्ण यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां हे स्पष्टपणे सांगणारे भगवंत आहे. भले त्यासाठी चमत्कार करायला लागला तरी हरकत नाही. आता सुदाम्याचंच पहा ना, सुदाम्याच्या पोह्यांवर संतुष्ट होऊन त्याला उत्तम नगरी, धनदौलत सर्व देणारा असा हा श्रीकृष्ण. सुदाम्याच्या कपाळावरती, म्हणजे आपलं भाग्य इथे लिहिलेलं असतं असं म्हणतात, त्याप्रमाणे सुदाम्याच्या कपाळावरती लिहिलेलं श्री क्षयहा,
तिथे त्याला चंदनाचा टिळा लावताना बरोबर त्यांनी उलट केलं, यक्षः श्रीही, म्हणजे कुबेरालाही प्राप्त होणार नाही एवढी संपत्ती, म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त संपत्ती आपल्या सख्याला देणारा हा भगवंत. असे हे वैभव संपन्न तरीही दानशूर असणारे श्रीकृष्ण अनुकरणीय नाहीत, कारण त्यांच्यासारखे चमत्कार आपण नक्कीच करू शकणार नाही. पण त्यांचा विचार जर आपण लक्षात घेतला तर वैभव संपन्न आणि दानशूर अशी जोडी सहसा पाहायला मिळत नाही. आणि ते आपल्यामध्ये उतरवणं आपल्याला शक्य आहे. भले आपल्याला आपलं जेवढं वैभव असेल, जेवढी संपत्ती आपल्याकडे असेल, त्यातलं थोडं तरी दान करण्याची आपल्यामध्ये क्षमता किंवा पात्रता असायला पाहिजे. म्हणजे ही जी जोडी आहे, वैभव संपन्न आणि दानशूर, ही जी पाहायला मिळत नाही पण ती श्रीकृष्णाच्या चरित्रातनं आपल्याला पाहायला मिळते, ती उतरवणं आपल्याला शक्य आहे. म्हणजे हा विचार जो आहे तो अनुसरणीय आहे. आता शबरीचं प्रेम बघून मानवी प्रेम भावनेने तिची उष्टी बोरं खाणारा श्रीराम आपल्याला माहितीये, अहिल्याचा उद्धार करणारा, कैकेयीचे अपराध पोटात घालणारा आणि तिच्यातले चांगले गुण पहा असं भरताला सांगणारा श्रीराम. आता हे दुसऱ्यातले चांगले गुण पाहणं हे आपल्याला सहज शक्य आहे. आपण करत नाही हा भाग वेगळा, पण ते आपल्याला शक्य आहे. त्यामुळे हे त्याचं प्रेम करणं, दुसऱ्याचे अपराध पोटात घालणं, क्षमाशील असणं, हे आपल्या आचरणात आपण आणू शकतो. म्हणून ते आचरणीय आहे, अनुकरणीय आहे. परित्राणाय साधूनाम हा विचार करून यज्ञ कार्यामध्ये अनेक येणारी जी विघ्न होती ती आपल्या शक्तीच्या बुद्धीच्या बळाने दूर करतो. त्याचप्रमाणे लोकांच्या मनातला वैरभाव जो आहे तोही दूर करतो. मग ती वाली पत्नी असो, विभीषण असो, आणि अगदी रावणाबद्दल क्रोध बाळगणारा लक्ष्मण असो, वैरभाव मनामध्ये कायमचा ठेवायचा नाही. तो कायम मनात न बाळगता कुठं थांबायचं, कुठे तो सोडून द्यायचा, हे ज्याला कळलं ते श्रीराम होते. आणि तसं अनुकरण आपल्याला निश्चित करता येतं. कायम वैरभाव ठेवण्याचं काहीही कारण नाही. काही वेळेला त्या वेळेला माणसाने वैरभाव स्वीकारलेला जरी असला, आपल्याला त्याचा राग आला तरी काही काळांतराने आपल्याला त्याचा वैरभाव क्षमाशील दृष्टिकोनातून सोडून द्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला पुढचा आनंद उपभोगता येतो. असं हे श्रीरामाचे जे गुण आहेत ते आचरणीय आहेत. अगदी बरोबर संध्याताई. रामाच्या गुणांचा जर आढावा घेतला तर खरंच ते आचरणात आणण्यासारखे आहेत. आता हेच बघा, सद्गुरूंविषयी अत्यंत आदरभाव असणारे प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे दोघं सत्पुरुष ज्यांनी सद्गुरूंची सेवा केली, नम्रता, सेवाभाव, प्रेमभाव या कोमल गुणांनी मंडित असणारे असे हे दोन सहृदयी पण रणकर्कश पराक्रम गाजवणारे अत्यंत पराक्रमी अशी ही दोन व्यक्तिमत्व आपण पाहतोय. श्रीरामांच्या गुणांचा जर विचार केला तर मला समर्थांची आठवण येते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, ऐशा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा या शब्दामध्ये समर्थांनी अनेक गुणांनी मंडित असणाऱ्या श्रीरामाचा गौरवच केलाय. महर्षी वाल्मिकींनी जे आपलं महाकाव्य रचलं त्या महाकाव्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जो अपार महिमा आहे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धर्मरक्षणासाठी तसंच लोकहितार्थ आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. त्या दशरथ नंदन श्रीरामाच्या चरित्राविषयी आजही आपल्याला विलक्षण ओढ आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जर बघितलं तर त्यातलं बालकांड, अयोध्याकांड या दोन्ही ठिकाणी रामाच्या गुणाचं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय विस्ताराने हे वर्णन केलेलं आहे. अत्यंत नम्र तसंच नित्य शांत असं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. खूप काही गुण घेण्यासारखे जे आहेत ना, तुम्ही म्हणता तसं आचरणीय, तर हे प्रत्येक गुणांचं वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे. प्रभू रामचंद्र नित्य शांत आहेत. त्यांची वाणी कशी आहे तर मधुर आणि गोड आहे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे ना दुखवावे. गोंदवलेकर महाराज असं म्हणतात ना, तसेच श्रीराम आहेत.
श्रीराम कधी कुणाला दुखवत नाहीत. लोकाभिराम हे विशेषण त्यांना सार्थ आहे असं या ठिकाणी लक्षात येतं. त्यांच्या नम्रवाणीमुळे त्यांना ही लोकप्रियता प्राप्त झाली आहे. निंदा, द्वेष, मत्सर, छल, कपट हे सगळं जे नकारात्मक वृत्ती आहे ती त्यांच्याकडे नाही. लोकांची मनं जपणारे श्रीराम लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून घेतात. सिंहासनावर बसून नाही, त्यांच्या समस्या सोडवून त्यांची दुःख दूर करण्यासाठी ते सतत कार्यरत राहतात. सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे मला जो सगळ्यात आवडतो की ते वृद्धांमध्ये मिसळतात, त्यांचा आदर करतात, त्यांचे विचार जाणून घेतात. आता वनवासामध्ये असताना त्या 14 वर्षामध्ये ऋषी मुनी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत होते. अनेक समस्यांना ते तोंड देत होते. त्या समस्या घेऊन हे रामाकडे येत होते. तेव्हा त्यांची दुःख समजून घेऊन त्याचं निराकरण करायचा प्रयत्न त्यांनी आपल्याला पाहायला मिळतो. श्रीरामांचा अजून एक गुणविशेष म्हणजे ते मितभाषी आहेत, मोजकच बोलतात. आपलं म्हणणं मुद्देसूदपणाने मांडून दुसऱ्याला पटवून देतात, सहज पटवून देतात, गळी उतरवत नाहीत. हे महत्वाचं. जसं मितभाषी आहेत ना तसं ते पूर्वभाषी आहेत. पूर्वभाषी म्हणजे कोणी ओळखीचं भेटलं की स्वतःहून त्यांच्याशी बोलायला जातात. मी युवराज आहे हा अहंकार त्यांना नाही. जाणीवपूर्वक काही वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारायला लागतात, कारण हे खरंच वेगळेपण आहे. त्यांचं बोलणं अतिशय लाघवी आहे, तुसडेपणाने ते बोलत नाहीत आणि त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा सहवास हवासा वाटतो. कृष्णाचं व्यक्तिमत्व देखील असंच लोभस आणि लाघवी आहे. त्याचा सहवास प्रत्येकाला आनंद देऊन जातो. त्याचं जे बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये पण तो सहजपणे बोलतो आणि त्यामागचा त्याचा जो हेतू आहे तो कौशल्याने साध्य करतो. माधवी, गोड बोलून परिस्थिती कशी हाताळायची हे श्रीकृष्णाकडनं शिकण्यासारखं आहे बरं. बरोबर. त्यावेळेला ना एक अशी पद्धत होती की युद्धासाठी ज्याचं बोलावणं आधी येईल त्याच्या बाजूनी लढायचं, आणि ती प्रथा क्षत्रिय पाळत असत. खर तर कृष्णाला युद्धासाठी आमंत्रण करायला जा असं युधिष्ठिराने अर्जुनाला 2-3 वेळा सांगितलं, पण जरा थोडंसं अर्जुनाने दुर्लक्षच केलं बरं का. पण कृष्ण काय आपला सखाच आहे हे त्यांनी गृहीत धरलं आणि टाळाटाळ केली. दुर्योधनाने मात्र या प्रथेचा उपयोग करून श्रीकृष्णाला धर्मसंकटामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाला निमंत्रण द्यायला तो अर्जुनाच्या आधीच तिथे पोहोचला. त्यावेळेस श्रीकृष्ण झोपलेला होता किंवा झोपल्याचं सोंगही घेतलं असेल कदाचित. दुर्योधनाने त्याच्या शयन मंदिरात प्रवेश केला आणि तो श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. आणि नंतर अर्जुन तिथे आला आणि श्रीकृष्णासमोर हात जोडून तो त्याच्या पायापाशी बसला. कृष्णाने हळूहळू उठला, आळोखे पिळोखे दिले आणि उठल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा अर्जुनाला पाहिलं. आता तो पायाशी जो बसलेला असतो तो आधी दिसतो ना, तर त्याप्रमाणे ते आधी लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याला बघून श्रीकृष्ण म्हणाला, बोल अर्जुना, काय काम आहे. त्यावेळेला दुर्योधनाने लगेच त्याला डिवचलं आणि म्हणाला, नाही नाही, युद्धात आपलं सहाय्य मागण्याकरता मी पहिल्यांदा आलोय. अर्जुनाच्या पूर्वी मी पोचलेलो आहे, त्यामुळे सहाय्य मलाच करायला लागेल. श्रीकृष्ण हसून म्हणाला, त्याच्या प्रत्येक हसण्यामध्ये वेगळेपण आहे बरं का. असं आपण पहिल्यांदा म्हटलं होतं ते वेगळं. म्हणून जिथे जिथे आपण म्हणतो की तो हसून म्हणाला तिथे काहीतरी अर्थ आहे हे निश्चित. तर त्यामुळे श्रीकृष्ण त्याला हसून म्हणाला, जसं की युद्धात तू आलायस असं तू म्हणतोयस, तू इथे पहिल्या प्रथम आलास याबद्दल मला अजिबात शंका नाही आणि संशय तर अजिबातच नाही. पण पहिल्या प्रथम मी अर्जुनाला पाहिलं ना, अर्जुन माझ्याकडे पहिल्या प्रथम आला असंही होऊ शकतं. म्हणजे बघ किती द्विधा, 2 बाजूनी तो बोलतोय की तो पहिल्यांदा आला असंही होऊ शकतं. मी काही तुझ्यावर संशय घेत नाहीये, पण अर्जुनाने प्रथेनुसार प्रथम माझ्याकडे मागणी पूर्ण करावी, पण ती मागणी पूर्ण त्याची केली जाईल. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक गोष्ट सांगतो की एका बाजूला मी न धरी शस्त्र करी या पद्धतीने निशस्त्र असेल आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना असेल. हे सगळं जरी असलं तरी महत्वाचा मुद्दा आहे की अर्जुन तुझ्यापेक्षा लहान पण आहे
म्हणजे दुर्योधनाला त्यांनी हेही समजावलं की तू कदाचित पहिल्यांदा आला असेल, हेही मला पटलंय, पण मी असा असा येणार बाबा युद्धात, तर तुझा तू विचार कर. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आणखीन एक सांगितली, ती म्हणजे अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे आणि मोठ्यांनी लहानांची मागणी पूर्ण म्हणजे मान्य करायची असते, असा आपल्याकडे नियम आहे. म्हणजे अर्जुनाचा धर्मानी तुझा म्हणजे हक्क हा पहिला आहे. आता तू काय मागतोस ते माग, असं जेव्हा त्यांनी अर्जुनाकडे तोंड केलं आणि म्हणाला, त्यावेळेला मात्र दुर्योधनाला जरासं पंचायतच आली. आणि दुर्योधनाला असं वाटलं की आता हा अर्जुन नारायणी सेना मागतो की काय, असं त्याला वाटलं. पण ह्या संभ्रमात असतानाच अर्जुनाने पटकन मात्र असं म्हटलं की माधवा, तू माझ्या बाजूनी ये, मला दुसरं काही नको. अर्थातच त्यावेळेला दुर्योधनाला थोडंसं हायसं वाटलं. खरं म्हणजे नारायणी सेनाच त्याला हवी होती. आता हा न धरी शस्त्र करी असला हा श्रीकृष्ण आपल्या बरोबर येऊन त्याचा काय उपयोग आहे, असाच त्याचा विचार होता. पण श्रीकृष्णाने निर्णयाचा अधिकार मात्र अर्जुनाला आधी दिला, हे महत्वाचं आहे. आणि त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला. वस्तुतः दुर्योधन सैन्य मागेल आणि अर्जुन आपल्याला मागेल याच्याबद्दलही त्याला खात्री होती, त्याला विश्वास होता. पण राजनीतीचा भाग महत्वाचा असा आहे की तरी निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे, एखाद्या गोष्टीतला निर्णय घेण्याचा अधिकार हा शत्रूकडे जाता कामा नाही, तो बिलकुल जाता कामा नाही, हे मात्र श्रीकृष्ण जाणून होता. आणि तो अधिकार अर्जुनाला देताना त्यांनी धर्मशास्त्राला अनुसरून, म्हणजे मोठ्यांनी लहानांची मनोकामना पूर्ण करावी वगैरे हेही सांगितलं धर्मानुसार, शास्त्रानुसार. आणि शिवाय आपला अर्जुन आपला आहे, तो आपल्याला मागणार ह्याची खात्री जरी असली तरी एकदा त्याच्याकडनं कन्फर्म करून घेतलं. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राजनीतीचा भाग म्हणजे निर्णयाचा अधिकार शत्रूकडे द्यायचा नाही, हे मात्र त्यांनी ठरवून टाकलं होतं. आणि तो अधिकार अर्जुनाकडे देताना धर्मशास्त्राला अनुसरून ती कामगिरी अत्यंत सावधगिरीने श्रीकृष्णाने पार पाडलेली आहे, नाही का? खरंच परिस्थिती कशी हाताळावी हा. हे कृष्णाकडनं घेण्यासारखं आहे. तसंच रामाकडनं अजून एक घेण्याचा गुण वाटतो, तो म्हणजे सत्यवचन. सत्यवचन हा रघुवंशाचा गुणविशेष रामामध्ये पुरेपूर उतरलाय. स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारे हरिश्चंद्राच्या वंशातले श्री रामचंद्र आपल्या वडिलांचा शब्द खोटा ठरू नये यासाठी प्रयत्नवादी असलेले आपल्याला बघायला मिळतात. श्रीकृष्ण आणि श्रीराम यांची तुलना करत असताना सत्यवचनी राम असा उल्लेख आल्यानंतर श्रीकृष्ण खोटा बोलणार आहे का, तर तसं नाही. परिस्थिती पाहून, जसं आपण आता म्हटलं, ते परिस्थिती पाहून कसं बोलावं हे कौशल्य श्रीकृष्ण वापरताना दिसतात. पण बोलताना कोणते शब्द कसे उच्चारून दुसऱ्याला कसं गोंधळात पाडायचं हे श्रीकृष्णाला बरोबर माहितीये. म्हणजे ते नरोवा कुंजरोवा नाही का, तो प्रसंग आहे बरोबर त्याच्यासारखं झालं. बरोबर म्हणजे तो प्रसंग असा आहे की मृत्युंजय आणि इच्छामरणी असं ज्यांना म्हटलं जातं, ते सेनापती भीष्म, त्यांना जिंकणं अगदी दुरापास्त आहे. अत्यंत युद्ध कुशल असे त्यांचं नेतृत्व होतं. ते सेनापती होते सुरुवातीला ह्याच्यामध्ये, पण त्यांना मारायचं हे फार कठीण होतं किंवा त्यांचा नाश करायचा, त्यांना जिंकायचं अवघड होतं. तेव्हा शिखंडीला आड ठेवून श्रीकृष्णाने त्यांच्याशी युद्ध करावं असं ठरलं. अर्थात हे सगळं भीष्मांच्या सांगण्यावरनच झालं आणि श्रीकृष्णाने तसं केलं. आता भीष्मांनंतर कौरवांचे सेनापती कोण झाले, तर धुरंधर असे आचार्य द्रोण, हे सुद्धा युद्ध निपुण होते आणि ह्या सगळ्यांचे गुरु तेच आहेत ना युद्ध बरोबर. प्रशिक्षणामधले. तर त्यामुळे सेनापती आचार्य द्रोण यांच्या समोर एकही योद्धा टिकत नव्हता आणि त्यांचा पराभव करणं हे सुद्धा जवळजवळ अशक्य होतं. अशा वेळेला द्रोणांकरवी शस्त्र संन्यास त्यांना कसा घेता येईल याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे होता. आणि हा विचार कृष्णाच्या मनामध्ये आला. म्हणजे शस्त्र संन्यास द्रोणाचार्यांनी करायचा म्हणजे काय, युद्धाच्या वेळेला त्यांनी शस्त्र खाली ठेवून द्यायचं. हे जो प्रकार आहे, हे आता करायचं कसं, त्याला प्रवृत्त कसं करायचं, हे बाकी कोणाला फारसं कळत नव्हतं. पण हे कृष्णाला मात्र ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्णरित्या अवगत होत्या. आणि पुत्रप्रेम हे द्रोणाचार्यांचं आपल्या सगळ्यांना माहितीये.
महाभारतामधला जर आपण विचार केला तर पुत्रप्रेमासाठी द्रोणाचार्य त्यांनी ब्राह्मण धर्माचा परित्याग करून ते क्षत्रिय बनले होते, दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. आणि ज्या पुत्रासाठी आचार्य द्रोण काहीही करायला सिद्ध होत असत, तो जर पुत्र एकाएकी मृत्यू पावला, किंवा तसं म्हटलं जरी प्रत्यक्ष नाही पण त्यांना तसं भासवलं, तर कदाचित ते शस्त्र संन्यास घेतील. कारण सगळं जे काही करत होते ते पुत्रासाठी करत होते. त्यामुळे ह्या पुत्रासाठी ते करत होते, तर त्यांचा जो त्यांनी शस्त्र खाली ठेवण्यासाठी अशी काहीतरी वार्ता आणली पाहिजे. तो पुत्र त्यांचा म्हणजे अश्वत्थामा. तर अश्वत्थामा मृत्युमुखी पडो किंवा मृत्युमुखी न पडो, पण आचार्यांच्या कानावरती हे गेलं पाहिजे तर आपलं काम होईल, असं मात्र श्रीकृष्णाला पक्क माहिती होतं. आणि त्यामुळे त्यांच्या मर्मस्थानावरती आघात होईल हे श्रीकृष्णाने ओळखलं होतं. आणि त्यांनी तशी नीती त्यावेळेला आखली होती. पांडवांना विजय मिळवून देण्यासाठी द्रोणाचार्यांसारखा प्रबळ योद्धा या युद्धातून दूर झालाच पाहिजे हे जाणून त्यांना निशस्त्र करण्यासाठी एक कूटनीती आखली गेली. अर्थात ही कूटनीती अर्जुनाला अजिबात मान्य नव्हती, कारण ते द्रोणाचार्य म्हणजे त्याचे गुरु होते ना, विद्यागुरु होते. त्यामुळे त्याला तर ते अजिबात मान्य नव्हती. इतकंच नाही, सत्य बोलणारा युधिष्ठिर तो सुद्धा मोठ्या कष्टाने याच्यासाठी तयार झाला. मग हे सगळं त्यांनी श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं. त्यावेळेला मग भीमानी अश्वत्थामा नावाचा एक हत्ती तो मारला, आणि तो मेल्याचं वृत्त युधिष्ठिराने द्रोणाचार्यांना सांगितलं. आणि ते सांगताना अश्वत्थामा हत इति नरो वा कुंजरो वा, तिथे मात्र सगळ्यांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली. आणि त्यामुळे नरो एवढंच त्यांना ऐकायला गेलं, आणि कुंजरो वा हा शब्द मात्र तसाच अध्यारूत राहिला. आणि हे सगळं सांगणारा कोण आहे? जो कायम सत्यवचनी, परम सत्यवचनी म्हणावं असा युधिष्ठिर आहे. आणि तो काही खोटं बोलणार नाही याच्यावरती मात्र द्रोणाचार्यांची खात्री होती. आणि त्यामुळे ही मृत्यूची वार्ता ऐकून द्रोणाचार्यांनी शस्त्रत्याग केला, हे महत्वाचं आहे. आणि हा शस्त्रत्याग त्यांनी केला त्यावेळेला दृष्टद्युम्नाने त्यांना ठार मारलं. वा, असा या हा प्रसंग. कृष्णाच्या कूटनीतीचा एकंदर बघितल्यानंतर ते प्रसंग किती वेळा ऐकले वाचले तरी पुन्हा पुन्हा ती त्यांनी रचलेली नीती पहावीशी आणि ऐकावीशी वाटते. रामाचा जर स्वभाव बघितला ना, म्हणजे ह्या कूटनीतीचा जेव्हा आपण विचार करतो तर श्रीकृष्णाचा स्वभाव आणि रामाचा स्वभाव याच्यामधला फरक इथे पण लक्षात येतो. कारण रामाचा स्वभाव बघितला तर त्यांनी एक वाली सोडला तर फारसा कूटनीतीचा वापर केलेला दिसत नाही. वालीचा प्रसंग आपण काल बघितला. कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची त्याची वृत्ती आहे. म्हणजे जसं महाराज दशरथांनी रामाच्या राज्याभिषेकाचा घाट घातला, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, पण कैकेयीने मागितलेल्या 2 वरामुळे काय झालं, सगळं चित्र क्षणात पालटलं. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या चारित्र्याला असत्याचा किंवा वचनभंगाचा कलंक लागू नये म्हणून श्रीरामांनी एक तप म्हणून वनवास स्वीकारलाय. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये स्थितप्रज्ञ हा गुण तर आपल्याला पाहायला मिळतोच आणि तो गुण वाखाणण्याजोगाच आहे. पण तरी ही जी सगळी घटना घडती आहे, ज्या वेळेला हे सगळं घडत होतं, तर ह्या घडलेल्या घटनेमुळे लक्ष्मण जो आहे तो त्याच्याबरोबर वेगळा आहे. लक्ष्मणाला अतिशय संताप आला आणि त्यांनी रामाला काय सल्ला दिला? त्यांनी रामाला सांगितलं की तू बाबांना तुरुंगात टाक. आणि म्हणजे खुद्द दशरथांनी सुद्धा त्यांना रामाला सांगितलं होतं की तू मला तुरुंगामध्ये टाक. आणि लक्ष्मणांनी पुढे जाऊन काय सांगितलं की तुरुंगात टाक आणि राज्याभिषेक करून घे. तुला कोणी विरोध केला तर ते मी बघतो, तू फक्त ह्या दोन्ही कामगिरी पार पाड असं सांगितलं. पण वडिलांची आज्ञा पाळणारा श्रीराम नीतिमान असल्याने वडिलांना तुरुंगात टाकणं तर शक्य नव्हतंच, कारण का त्याची वृत्तीच वेगळी आहे. राज्य हिसकावून घेण्याची त्याची वृत्तीच नाहीये. त्याला कशाचाच लोभ नाहीये. आधाशीपणा, वखवक या दुर्गुणांना त्याच्या ठिकाणी थाराच नाहीये. अत्यंत समाधानी, पूर्ण संयमी असं हे व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या मनाला भुरळ घालणारं असं आहे.
आणि श्रीकृष्णाकडे सुद्धा स्थितप्रज्ञ वृत्ती होती बरं का. म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतानी आपल्याला सगळी गीतेत सांगितलेली पण आहेत. बरोबर. आता ही स्थितप्रज्ञ वृत्ती जी आहे ती श्रीकृष्णाकडे होती असं मी का म्हणते, तर गांधारीचा जो प्रसंग आहे ना तो पाहिला की आपल्या लक्षात येईल. म्हणजे श्रीकृष्ण आपल्या 100 मुलांना वाचवू शकला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मुद्दामून ह्या सगळ्यांना मारून टाकलं किंवा त्यांचा वध केला. अशा काही नीती रचल्या असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे श्रीकृष्ण आपल्या 100 मुलांना वाचवू शकला असता, पण त्यांनी वाचवलं नाही. या कल्पनेनी गांधारीचा तोल सुटला आणि आपली 100 मुलं मारली गेल्यामुळे ती अत्यंत शोकाकुल झाली. आणि त्या गांधारीनी तुझाही कुलक्षय होईल असा श्रीकृष्णाला शाप दिला. आता श्रीकृष्ण म्हणाला, अगं हा शाप देऊन तू काही वेगळं सुचवलं नाही. म्हणजे इतका तो शांत होता की बापरे माझा कुलक्षय होईल का वगैरे असं काही त्याच्या मनात आलं नाही. उलट तो गांधारीला काय म्हणाला, हा शाप देऊन तू काही वेगळं सुचवलं नाहीयेस, तो होणारच आहे. यादव कुलाचा नाश होणार हे मला माहितीये. तू शाप देण्याच्या आधीपासून मला माहितीये. कारण देव आणि मानव यापैकी कोणीही यादव कुळाला नष्ट करू शकणार नाही, कारण ते तसे बलवान आहेत. त्यामुळे आपापसात भांडूनच ते नष्ट झालेले लोकांना दिसतील असं त्यांनीच गांधारीला सांगितलं. श्रीकृष्ण स्वतः यादव कुळातला आहे. आपल्या कुळाचा नाश त्यांनी स्वतः पाहिलेला आहे. गांधारीच्या शापानेही तो डगमगला नाही किंवा कुलक्षय पाहताना तो दुःखी पण झालेला नाही. खरंच खूप म्हणजे ही शांतता, मनाची शांतता ही अतिशय महत्वाची आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या त्यांच्या चरित्रातनं इतक्या दिसतात. म्हणजे हा स्थितप्रज्ञ गुण अंगात आणण्यासाठी खूप अभ्यास लागेल. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जसं रामाचा अजून एक गुण जर बघितलं की तार्किक चर्चेमध्ये रामांना कुणी हरवू शकत नाही. ते अतिशय श्रेष्ठ वाक्पटुत्व त्यांना लाभलेलं आहे. म्हणजे कुठला प्रसंग घेता येईल तर भरत जेव्हा आपल्या आईमुळे दादाला वनवासात जायला लागलं, हे ज्या वेळेला भरताला कळलं तेव्हा तो रामाला अयोध्येत घेऊन येण्यासाठी वनामध्ये जातो. आणि ती जेव्हा भेट घडलेली आहे त्या भेटीमध्ये मोठं एक चर्चासत्र घडलेलं आहे. म्हणजे भरताची इच्छा काय आहे, रामाने पुन्हा राज्याचा स्वीकार करावा आणि वनाचा त्याग करावा. आणि ही त्याची इच्छा आहे आणि त्यातनं घडलेलं हे मोठं चर्चासत्र. थोडक्यात हा प्रसंग बघणार, पण हे प्रसंग मुळातून खरंच बघण्यासारखे आहेत आणि वाचण्यासारखे आहेत. आता या चर्चासत्रामध्ये अनेक युक्तिवाद केले गेले, पण या सगळ्याला रामाने अत्यंत मुद्देसूद आणि शास्त्राला धरून असं खंडन केले. महाराज दशरथांनी अश्वपतींना जो शब्द दिला की माझ्या मुलीला जो पुत्र होईल तोच गादीवर बसेल, कारण दशरथ आणि कैकेयीमध्ये वयाचं अंतर बरंच आहे. त्यामुळे अश्वपतींनी लग्नाच्या आधीच त्याच्याकडनं हा वर मागून घेतलेला आहे की माझ्या मुलीला जो पुत्र होईल तोच गादीवर बसेल. पण भरत जो आहे त्याला हा दिलेला शब्द मान्यच नाहीये. तो म्हणतो काय, कैकेयी मातेने लोभाने आणि दशरथ महाराजांनी कामाधीन होऊन वचन दिलं असा त्यांनी आरोप केलाय. पण आता रामाची भूमिका काय, तो काय म्हणतो, बाबांनी अश्वपतीला जे वचन दिलं होतं त्यामुळे जन्मापूर्वीच मी राज्याचा अधिकार गमावून बसलेलो आहे, त्यामुळे राज्य माझं होऊच शकत नाही. बाबांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी जे केलं ते योग्यच होतं, त्यामुळे तू आई बाबांना दोष देऊ नको. आणि बाबांनाचा शब्द खोटा ठरू नये म्हणून मी हा वनवास एक व्रत म्हणून स्वीकारलंय, ही माझी भूमिका पण लक्षात घे. मग आता भरत म्हणतो ठीक आहे, असं आहे तर तुझं हे व्रत मला दे, मी प्रातिनिधिक स्वरूपात या व्रताचा स्वीकार करतो आणि 14 वर्षाचा वनवास मी स्वीकारतो. आता रामाने ह्याच्यावर सुद्धा खंडन केलंय. राम काय म्हणतो, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. ते बरोबर असलं तरी शास्त्राला धरून नाहीये, कारण शास्त्राला धरून काय आहे, 3 लोकांनाच त्याचा स्वीकार करता येतो. ते म्हणजे एखाद्या वृद्धाला किंवा एखाद्या आजारी माणसाला त्याचं हे व्रत दुसऱ्याला देता येतं. याशिवाय जर कोणी तुरुंगात असेल तर त्याचं व्रत दुसऱ्या कुणालाही घेता येतं. मी वृद्ध नाही, मी आजारी नाही आणि मी तुरुंगात पण नाही,
त्यामुळे माझं हे व्रत मी तुला देऊ शकत नाही. असे अनेक मुद्दे भरताने रामासमोर मांडले, पण रामाने या सगळ्याचं शास्त्राला धरून अचूक असं खंडन केलं. आणि या सगळ्या प्रसंगातनं श्रीरामांचं उत्तम वाक्पटुत्वाचं आपल्याला दर्शन घडतं. आणि श्रीकृष्णाचं सुद्धा वाक्पटुत्व आपल्याला लक्षात येतं. ते त्याच्या युद्धप्रसंगी त्याने जी शिष्टाई केलेली आहे ना, त्यावेळेला आपल्या ते लक्षात येतं बघ. म्हणजे युधिष्ठिराच्या घरी चर्चा झाली होती, सगळेजण जेवायला बसलेले होते आणि त्यावेळेला ही सगळी चर्चा चालली होती आणि युधिष्ठिर म्हणत होता की युद्धात खूप हानी होते, ते टाळलं पाहिजे. करू दे ना, त्यांना राज्य करायचं असेल कौरवांना तर कुठे बिघडलं. अतिशय चांगल्या विचारांची पांडव लोक होती. त्यामुळे ते म्हणे ही सगळी चर्चा चालली होती आणि मग ते भोजन झाल्यानंतर आता मग काहीतरी आपल्याला संधी करायला पाहिजे, त्यांच्याशी काहीतरी जमवून घेऊया असं जेव्हा युधिष्ठिर म्हणाला, त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले, हो हो, तू म्हणतोस दादा, ते अगदी बरोबर आहे, कारण संधी करण्याचा प्रयत्न मी नक्की करतो, असं श्रीकृष्णाने त्याला सांगितलं. आणि जेवण बिवणं झाल्यावर जेव्हा हात धुवायला बाहेर आला, तर त्यावेळेला खरं म्हणजे काय आहे, श्रीकृष्णाला संधी अजिबात नको होती, त्याला युद्धच हवं होतं आणि ते आवश्यक पण होतं. पण तसं तो काही म्हणाला नाही. तो म्हणला, तू म्हणतोस तसं बरोबर आहे, मी संधी करण्याचा नक्की प्रयत्न करतो, मी जरा तिथे जाऊन कृष्ण शिष्टाई त्याला म्हटलं जातं, ती मी आता करतो आणि शक्यतो संधी होतोय का हेही मी बघतो. आता हे सगळं झाल्यावरती हात धुवायला जेव्हा तो बाहेर आला, त्यावेळेला तिथे ही होती, द्रौपदी आलेली होती. आणि ती द्रौपदी जेव्हा डोळ्यासमोर आली त्यावेळेला त्याला ते सगळं दिसायला लागलं श्रीकृष्णाला, की युद्धाच्या वेळेला त्यांची झालेली प्रचंड हार ती त्यांनी बघितली. आणि हे हार सतत होत असताना, म्हणजे त्यांचा सतत पराजय होत असताना, द्यूत खेळताना बरं का, सतत हार होत असताना सुद्धा युधिष्ठिराने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि द्यूत पुढे चालू ठेवलं. त्याला थांबवता आलं असतं. म्हणजे हा दोष काही शकुनी मामाचा नाही आहे, हा दोष युधिष्ठिराचा आहे. आणि त्यामुळे पुढे द्रौपदी वस्त्रहरण वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टी द्रौपदी समोर उभं राहिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या डोळ्यासमोरून गेल्या आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. आणि जेवणानंतर हातावर पाणी घालायला जेव्हा तिथे द्रौपदी आली आणि ती म्हणाली, अरे हात धुवून घे, मी इथे थांबले, तू काय विचार करतोयस, पण म्हणे तू हस्तिनापुराला कशाला जातोयस, म्हणजे आता काय कारण आहे. तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणाला, तू ऐकलं नाहीस का आता, युधिष्ठिर हा जो सगळा विध्वंस युद्धामध्ये होतोय तो लक्षात घेऊन आपल्या बांधवांशी युद्ध करायला तयार नाहीये. त्याला शांतीचा प्रस्ताव ठेवणं महत्वाचं वाटतंय आणि तो शांतीचा प्रस्ताव घेऊन मी तिकडे जातोय. तेव्हा द्रौपदीने त्याला फक्त हिंट दिली आणि ती म्हणाली, जा तू शांतीचा प्रस्ताव मांडायला, पण येताना मात्र युद्धच घेऊन ये बरं का, ती माझी इच्छा आहे. आणि तेच कृष्णाने नंतर केलेलं आहे. युधिष्ठिराच्या सांगण्यावरनं कौरव आणि पांडव यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण व्हावं, युद्ध टळावं, असा सगळा विचार मांडायला श्रीकृष्ण गेला असला तरी युद्ध अटळ आहे ही वार्ता घेऊनच तो परत आला. त्याचं ते वाक्चातुर्य जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की वरवर पाहिलं तर कोणालाही असं वाटत नव्हतं की श्रीकृष्ण काही वेगळा बोलतोय. त्यांनी पहिल्यांदा दुर्योधनाला समजावलंय की पांडव किती झालं तरी ते धर्माने वागणारे आहेत आणि पितृस्थानी असलेला, म्हणजे त्याचेच वडील धृतराष्ट्र, त्यांची आज्ञाही त्यांनी मान्य केली आहे. मग आता तू असं कर ना, 5 गावं देऊन टाक ना त्यांना. पण ती सुद्धा द्यायला तू तयार नाहीयेस हे त्याला पुन्हा सांगितलं. म्हणजे 5 गावं द्यायला सुद्धा तू तयार नाहीयेस, ती देऊन टाक असं जरी तो म्हणत असला तरी तसं काही त्याला म्हणायचं नव्हतं, म्हणून तो म्हणत होता, पण तू तयार नाहीयेस ना द्यायला, असंही त्यांनी पुन्हा पुन्हा ते वाक्य पुन्हा म्हटलं. आणि 5 पांडवांच्या शौर्यापुढे शकुनी, कर्ण, जयेंद्र या कुणाचाही टिकाव लागू शकणार नाही, हाही विचार मांडला त्यांनी. बा अजूनही विचार कर, युद्ध टाळता येईल असंही तो एकीकडे म्हणत होता. पण असं कोणतंही उत्तेजन तो द्यायला देत नव्हता, काहीही, म्हणजे तशा पद्धतीने तो बोलत नव्हता. त्यांनी दुर्योधनाला समजावलंय एवढंच फक्त आपल्याला लक्षात येतं, पण प्रत्यक्षात मात्र काहीही त्यांनी तसं केलं नाही. सुईच्या अग्रावर सुद्धा जमीन म्हणजे बसेल एवढी सुद्धा जमीन आम्ही देणार नाही
असं ज्या वेळेला सांगितलं दुर्योधनाने, त्यावेळेला तो लगेच तिथनं बाहेर पडला. म्हणजे फार त्याला समजवायच्या भानगडीतही पडला नाही, एकीकडे समजवण्याचा आव पण आणला. तसंच त्यांनी धृतराष्ट्राला सुद्धा, आपण दोघं मोठे आहोत, ज्येष्ठ आहोत, आपण युद्ध टाळू शकतो, तू सुद्धा टाळू शकतो, तू तर राजा आहे, अशी समजूत घातली. आणि नंतर तो अन्य योद्ध्यांकडे वळला. म्हणजे तिथे त्यांनी अन्य जे त्यांच्या राज्यातले योद्धे होते, चांगले प्रवीण होते, त्या सगळ्या योद्ध्यांना भेदनीती वापरून त्यांनी तिथे म्हणजे ते सगळं खच्चीकरण त्यांचं करून टाकलं. म्हणजे ही भेदनीती वापरली, म्हणजे कर्णाचं तर खच्चीकरण त्यांनी केलंच आहे, तेही आपल्याला माहितीच आहे. पण द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य हे सगळे गुरुस्थानी होते ना, त्यांना सगळ्यांना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला कसं तुम्ही मौन पाळलं याची पण आठवण करून दिली. आणि ते आठवण करून देताना तो मात्र काय म्हणाला की त्यावेळेला सुद्धा मौन तुम्ही बाळगलं, आता दुर्योधनाला तुम्ही कसं काय समजवणार? म्हणजे आताही तुमचं मौनच असेल खरं म्हणजे, पण तुम्ही समजवायला हरकत नाही, संधी होणं गरजेचं आहे, पण तुमचं तरी तो ऐकेल कशावरनं? म्हणजे दोन्ही बाजूनी तो बोलत होता. हे जे त्याचं वाक्पटुत्व आहे ना, ते महत्वाचं आहे. म्हणजे वरवर संधी करायला आलेला हा श्रीकृष्ण, आणि म्हणजे कुरुकुळाबद्दलची त्याची असणारी आस्था, प्रेम, युद्ध टाळण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, याचं सगळ्यांना अगदी कौतुक वाटत होतं. पण श्रीकृष्णाला जे हवं होतं तेच त्यांनी त्याच्या वाक्पटुत्वाने केलं आणि सगळी बाजी उलटवून टाकली. आणि कृष्णाने, म्हणजे कृष्णा म्हणजे कोण? द्रौपदी. त्या द्रौपदीच्या शब्दाचा मान ठेवून युधिष्ठिराकडनं सुद्धा त्यांनी संमती मिळवली युद्धाला, असं त्याचं वाक्पटुत्व होतं. क्षत्रियांचा गुण कोणता आहे? की अखंड सावधानता हा गुण आहे. आणि श्रीकृष्ण अतिशय दक्ष होते, सावध होते. आपल्या आपल्या उद्दिष्टावरनं त्यांचं लक्ष कधीच ढळलं नाही. म्हणजे अखंड सावध राहून त्यांनी अर्जुनाला वेळोवेळी वाचवलेलं आहे. अर्जुन हा पांडवांकडचा एकमेव उत्तम योद्धा, आणि त्याला वाचवणं अगदी गरजेचं होतं. अशा वेळेला अर्जुनाने भगदत्ताने जे वैष्णव अस्त्र शिकलेला होता ते अस्त्र अर्जुनावरती टाकलं. आणि ते अस्त्र असं आहे की त्यामुळे नाश होणार हे 100% म्हणजे ठरलेलं आहे. भगदत्तानी ज्या वेळेला वैष्णव अस्त्र त्या अर्जुनावरती सोडलं, त्यावेळेला त्याचा टिकाव लागणार नाही हे बघून श्रीकृष्णाने आपल्या देहाचं कवच त्याच्या भोवती घातलं आणि ते अस्त्र आपल्या हृदयावर झेललं, आणि तिथेच त्या अस्त्राचं सामर्थ्य सुद्धा नष्ट झालं. आता कुठेतरी या ठिकाणी अर्जुनाचा आपला शौर्याभिमान जो ज्याला म्हटलं जातं तो दुखावला गेला. आणि तो अर्जुन श्रीकृष्णाला असं म्हणाला की मी माझं संरक्षण करू शकलो असतो. बघा, म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या एखाद्या कर्तृत्वाचा इतका अभिमान असतो, खरं ते आपण करतच नसतो, ते भगवंत आपल्याकडनं करवून घेत असतो हे आपल्या लक्षातच राहत नाही. पण इथे अर्जुनाला सुद्धा शौर्याभिमान जो म्हटला तो तिथे त्याचा आड आला आणि तो दुखावला गेला. आणि मी हे करू शकलो असतो असं त्यांनी म्हटलं, पण त्यावेळेला श्रीकृष्ण फक्त हसले आणि त्यांनी सोडून दिलं. म्हणजे त्यांच्या हसण्यामागे पुन्हा वेगळंच चिन्ह होतं. पण तरी सुद्धा त्यांनी श्रीकृष्णाने सांगितलं की हे अस्त्र अवध्य आहे, ज्याच्यावरती ते पडेल तो माणूस मृत पावतो, हे मला माहिती आहे. या अस्त्रासमोर कोणी टिकू शकत नाही हे मला माहिती होतं, म्हणून तुला वाचवलं. अर्थात अर्जुनाचा आवेश बघून त्याला सत्य सांगावं लागलं. असं कितीतरी वेळा अर्जुनाचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. आणि युद्ध संपल्यानंतरही आपल्याला माहिती आहे की अर्जुन ज्या वेळेला रथातून खाली उतरायला लागतो तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो की बाबा तू आधी उतर. तेव्हा अर्जुन पुन्हा म्हणतो नाही नाही केशवा तू आधी उतर. त्यावेळेला मात्र धर्मराज, त्यांना सगळ्याची कल्पना आहे, युधिष्ठिर म्हणजे, तर ते जे आहे ते अर्जुनाला त्यांनी सांगितलं की कृष्ण म्हणतोय तसंच कर. ज्येष्ठ बंधूची आज्ञा पाळायची म्हणून अर्जुन खाली उतरला खरं म्हणजे. आणि श्रीकृष्ण उतरल्यानंतर रथ जळून गेला. हा श्रीकृष्णाचा मोठेपणा अर्जुनाच्या तेव्हा लक्षात आला. आपला मोठेपणा सांगण्यामध्ये आपण कितीतरी वेळ खर्ची घालत असतो, मी माझं असं माझं तसं वगैरे वगैरे सांगण्यामध्ये.
पण त्यामध्ये आपण लोकांचा वेळ वाया घालवत असतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. खरं म्हणजे आपला मोठेपणा सांगण्याची काही गरजच नसते, ते आपल्या कृतीतून सिद्ध झालं पाहिजे. हा जो श्रीकृष्णाचा विचार आहे ना, तो अनुसरणीय आहे. आपला मोठेपणा सांगण्याची गरज नाही, तो आपल्या कृतीतून दिसला पाहिजे, तो सिद्ध झाला पाहिजे. हा श्रीकृष्णाचा विचार अनुसरणीय आहे, तो महत्वाचा आहे. अगदी अगदी बरोबर. म्हणजे आपला मोठेपणा सांगणं हा मोठा दुर्गुण आहे, की अगदी आपल्या वागण्यातनं आपलं मोठेपण सिद्ध झालं पाहिजे. हे या प्रसंगातनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. आता श्रीरामाकडे थोडं वळूया. श्रीरामावर कोणी उपकार केले म्हणजे असे गुणांचा नुसता पाऊसच आहे या दोघांमध्ये. तर थोडं थोडं जरी आपण आढावा घेत गेलो तरी हा एक विशेष वाटला, की त्याच्यावर कोणी उपकार केले तर ते कायम त्याच्या ऋणात राहतात. म्हणजे भगवती सीतेच्या शोध कार्यात हनुमंतांनी पराक्रम केलेला आहे. हनुमंताचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे, पण त्यांनी आपल्या जीवाची देखील पर्वा यामध्ये केलेली नाही. आणि अशा या हनुमंताच्या गुणांचं प्रभू रामचंद्रांनी भरभरून कौतुक केलंय. पण स्वतः कोणाकरता काही केलं तर त्याचा ते उल्लेख पण कधीच करत नाही. 10 वेळा ते सगळ्यांना सांगत फिरत नाहीत. आपलं दुःख इतरांसमोर मांडत नाहीत. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. घरी वडिलांची तब्येत ठीक आहे ना, आपल्या पाठीमागे आपल्या आयांची अवस्था काय झाली असेल हे माहित नाही, अयोध्येत काय हलकल्लोळ माजला असेल याची कल्पना नाही. पण अशा परिस्थितीमध्ये श्रीरामांनी आपलं रडगाणं गायलेलं नाहीये. आपलं रडगाणं न गाता गुहाला त्यांनी त्याचं क्षेमकुशल विचारलंय. आपण मानव जन्माला आलो आहोत, कोणी विचारलं कसं आहेस, तर आपण आपलं रडगाणं गातो. आपण एकतर रोगाने त्रस्त असतो किंवा चिंतेने ग्रस्त असतो, पण मस्त कधीच असत नाही. बघा, कसे आहात विचारल्यानंतर ठीक आहे असं आम्ही उत्तर देतो, मस्त आहे असं आपण कधीच उत्तर देत नाही. पण नेहमी स्वधर्मात मस्त राहावं हे श्रीरामाने जगून दाखवलं. सामान्य आणि असामान्य यांच्यात हाच फरक महत्वाचा आहे. आपलं रडगाणं गाणं हा आपला स्वभाव आहे, पण रडगाणं गाणं हा श्रीरामाचा स्वभाव नाही. हा अगदी रोज गिरवण्यासारखा हा स्वभाव आहे, की जेव्हा आपण रडगाणं गाऊ तेव्हा आम्हाला प्रभू रामचंद्रांची आठवण झालीच पाहिजे. श्रीराम अत्यंत दयाळू आहेत. कोणाविषयी त्यांच्या मनामध्ये राग नाही. सर्वांना त्यांनी क्षमा केली आहे. त्यांची वृत्तीच तशी आहे. म्हणजे माऊलींनी जसं अनाक्रोशे क्षमा असं क्षमेचं वर्णन केलंय. म्हणजे कोणाबद्दल कुठलाही राग नाही, चरफड नाही, सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा म्हणजे अनाक्रोशे क्षमा. अयोध्येत परत आल्यानंतर श्रीरामांनी प्रथम कुणाची भेट घेतली, तर प्रथम ते कैकेयी मातेला जाऊन भेटलेत. हा गुण घेण्यासारखा आहे. माफ करायचं म्हणजे इतकं मनापासून त्यांनी माफ केलेलं आहे. आता रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला बिभीषणाने स्पष्ट नकार दिला होता, पण हा नकार दिल्यानंतर श्रीरामाने त्याला सांगितलं की मरणाबरोबर माणसाचं वैर संपतं. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करेन, तो माझाही भाऊ आहे. शत्रूविषयी देखील असे उदात्त विचार प्रभू रामचंद्रांचे आपल्याला पाहायला मिळतात. असं हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. कोदंडधारी श्रीराम पराक्रम संपन्न बलसंपन्न आहेत. अत्यंत बलवान असून त्यांना त्याचा अहंकार नाहीये. शत्रूला त्यांनी कधीच क्षुद्र लेखलेलं नाहीये. धर्मरक्षणासाठी प्रजेवर होणारा अन्यायाच्या विरुद्ध किंवा साधू संतांच्या रक्षणासाठी त्यांनी कोदंड हाती धरलेलं आहे. पराक्रमी आहेत, पण दुर्बलांवर त्यांनी कधीच शस्त्र उगारलेलं नाही. पराक्रम गाजवला तरी ते शत्रूवर अन्याय करत नाहीत. लुटालूट, जाळपोळ असले विध्वंसक प्रकारही त्यांच्याकडनं कधी घडले नाहीयेत. क्रूरता हा दुर्गुण त्यांच्यामध्ये नाहीच आहे, कारण ते पतित पावन आहेत ना. बरोबर. पतित पावन असे हे प्रभू रामचंद्र पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देताना दिसतात. म्हणजे महर्षी वाल्मिकी, अहल्या ही रामकथेतील पश्चाताप दग्ध व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना आपण केलेल्या कृत्याचा मनापासून पश्चाताप झालाय आणि असं पाप पुन्हा घडणार नाही असं वचन त्यांनी श्रीरामांना दिलंय. अशा शरणांगतांना प्रभू रामचंद्रांनी मनापासून स्वीकारलंय. त्यांचा विशेष म्हणजे ते शरणांगताला अभय देतात. रावणाने अन्यायाने दुसऱ्याच्या पत्नीचं हरण केलंय,
धर्माला धरून त्याचं वर्तन नाही, ही गोष्ट जेव्हा बिभीषणाला कळते तेव्हा ते त्याला मान्य नाहीये. आणि म्हणून श्रीरामांना तो शरण गेलाय. म्हणजे शत्रूच्या गोटातल्या शरणागताचा स्वीकार देखील प्रभू रामचंद्रांनी केलाय, हे आपल्याला त्या प्रसंगामध्ये पाहायला मिळतं. प्रभू रामचंद्रांकडे उत्तम नेतृत्व गुण आहे, अतिशय महत्वाचा गुण आहे. आणि ते पुढच्या माणसांमधल्या गुणांचा विकास करतात. सुग्रीव अत्यंत भयभीत झाल्यामुळे त्याला स्वतःच्या सामर्थ्याचा विसर पडला होता. आणि एस्केप तेव्हा केलं. त्याच्यामधले गुण जागे करून त्याचा आत्मविश्वास श्रीरामांनी वाढवला होता. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा गुण म्हणजे ते उत्तम संघटक देखील आहेत. रावणावर चाल करून जाताना खूप मोठी सेना त्यांच्या बरोबर होती, आपल्याला माहिती आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी युद्धासाठी जे सैन्य जमवलं होतं त्यासाठी कोणी मोठे राजे यामध्ये नाहीत. त्यांचे ज्या माता आहेत, कौसल्या माता, सुमित्रा माता, यांना स्वतंत्र असं त्यांचं सैन्य होतं, पण त्यांचा देखील आपल्या सैन्यामध्ये त्यांनी समावेश करून घेतला नाही. उलट स्वकर्तृत्वावर स्वतःचं स्वतंत्र सैन्य त्यांनी उभं केलं, आपल्याला पाहायला मिळतं. ते करताना 14 वर्षात जे आदिवासी वंचित समाजातले जे सर्वसामान्य लोक भेटले त्यांचं त्यांनी संघटन केलं. गुह, जांबुवंत, सुग्रीव अशा अनेकांना घेऊन आपलं सैन्य त्यांनी तयार केलं. भगवंताचा वनवास धर्मरक्षणार्थ, कर्तव्य पालनासाठी, वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आहे. भगवंतांनी सुग्रीवाची बाजू घेतली, कारण त्याच्यावर अन्याय झाला होता. ज्याच्या पत्नीचं हरण झालं आहे त्याची बाजू समजून न घेता बलपूर्वक ज्याला राज्यातनं हाकलून दिले, अशा सुग्रीवाची बाजू प्रभू रामचंद्रांनी घेतलीये. खरंय, राम आणि कृष्णांचे दोघांचे गुण अगदी वाखाणण्यासारखे आहेत. आता हेच बघ ना, राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला दिलेला आहे. आणि महाभारतातल्या म्हणजे सभा पर्वामध्ये असं म्हटलेलं आहे, क्षत्रिय क्षत्रियम जित्वा रणे रणकृताम वरहा यो मुंचती वशे कृत्वा गुरुर्भवती तस्य सहा. असं कोण म्हणतात? पितामह भीष्म म्हणतायत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, क्षत्रियाने क्षत्रियाला जिंकून आपल्या स्वाधीन करून घेऊन त्याला जर जिवंत सोडलं तर या स्थितीत जो विजेता आहे हा निसंशय श्रेष्ठ मानला जातो. आता राजसूय यज्ञाच्या निमित्ताने जमलेल्या या विशाल अशा राजसमुदायामध्ये भगवान श्रीकृष्णाने पराक्रमाने ज्याला जिंकलं नाही असा कोणीही नाही. सगळ्यांना त्यांनी जिंकलेलं आहे. आणि म्हणून भीष्म असं म्हणतात, यावरनं त्या श्रीकृष्णाचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच त्याला अग्रपूजेचा मान दिलेला आहे. त्याच्यासारखा शारीरिक पराक्रम आपल्याला गाजवता आला पाहिजे असं नाहीये. म्हणजे आपण त्याचा अनुकरणीय अनुसरणीय म्हणतो तसं श्रीकृष्णाचा जो पराक्रम आहे तसा कदाचित आपल्याला गाजवता येणार नाही, पण त्याचे विचार अनुसरणीय आहे. ते कशा दृष्टीने आहेत ते ह्या कथेतनं बघायचं आपल्याला, की दुसऱ्याला, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, दुसऱ्याला आपल्या स्वाधीन ठेवून त्याला स्वातंत्र्य देणं. आता आपल्या स्वाधीन ठेवायचंय आणि स्वातंत्र्य पण द्यायचंय, पण त्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा येतात. पण त्यावेळेला त्यांच्याकडनं योग्य ती कामं करून घेता येतात, पण त्यावेळेला तो आपल्या स्वाधीन राहतो, असा त्याचा जो अर्थ आहे ना. एक उदाहरण देते म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे म्हणताना थोडंसं गोलमाल म्हटल्यासारखं वाटतं, पण तसं नाहीये. एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, बैल आहे. साधं उदाहरण देते म्हणजे पटकन लक्षात येईल. बैल आहे, त्याला खुंट्याला बांधलेलं आहे आणि त्याला ती दोरी जोडलेली आहे. म्हटलं तर बैलाला स्वातंत्र्य आहे, किती स्वातंत्र्य आहे, पण बैल आपल्या अधीन आहे. तो आपला बैल आहे, आपण सांगितलेले काम करणार आहे. त्याला स्वातंत्र्य आहे. किती स्वातंत्र्य आहे? तो खुंटा जो बांधलेला आहे तिथपासनं जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीला एवढं फिरण्या इतकं त्याला स्वातंत्र्य दिलं. ती वाढवली तर त्याला आणखीन स्वातंत्र्य मिळेल, कमी केली तर ती आपोआपच त्याचं स्वातंत्र्य कमी होईल. अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्याला आपल्या स्वाधीन ठेवायचं असं श्रीकृष्णाने बऱ्याचशा राजे लोकांना आपल्या स्वाधीन ठेवलं होतं, पण त्यांना पुरेसं जे काही स्वातंत्र्य होतं तेही त्यांना दिलेलं होतं.
आणि हे यासारखं स्वातंत्र्य दिलेलं असलं की आपापच त्यांच्या स्वातंत्र्याला जरी मर्यादा आल्या तरी त्यांच्याकडनं योग्य कामं करून घेता येतात. हे आपण व्यवहारात सुद्धा वापरू शकतो. म्हणजे आपण स्वातंत्र्य तर द्यायचंय, काम तर करून घ्यायचंय, पण पुन्हा आपल्या ताब्यातही त्यांना ठेवायचंय. हे जे नेतृत्व गुण आहे ना, तो श्रीकृष्णामध्ये महत्वाचा आहे. बरोबर आहे ना माधवीताई, मी आता जे उदाहरण दिलं? खूपच छान उदाहरण देऊन संध्याताई तू समजावून सांगितलंस आता. त्यामुळे जसं आधी सुरुवातीला स्वातंत्र्याला मर्यादा येतात आणि हे असं खरंच गोलगोल वाटत होतं, पण एका छोट्या उदाहरणातनं हे खूप छान समजावून सांगितलंस तू. आता कृष्णाचे जे इतर गुण आपण बघितले ना, तर त्याचा विचार जर केला तर कृष्ण धनुर्विद्येमध्ये अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. आपण जे त्याच्या काल पत्नींचं उदाहरण बघितलं, माहिती बघितली, त्यामध्ये लक्ष्मणाचा उल्लेख झाला. ही जी लक्ष्मण आहे तिच्या स्वयंवराच्या वेळेला द्रौपदी स्वयंवराप्रमाणे मत्स्य यंत्राचा पण लावलेला होता. पण द्रौपदीच्या वेळेला काय होतं, वरती लावून फिरणारा घे दरवाजा, वरती फिरणारा लावून घे. मत्स्य पाण्यात दिसत होता आणि त्याचं प्रतिबिंब दिसत होतं. त्याच्या खाली उभं राहणाऱ्याला तो वरती दिसत होता. पण मद्र देशाच्या राजाची जी कन्या आहे लक्ष्मणा, तिच्या वेळेला स्वयंवरात असलेला जो मत्स्य आहे तो कुठूनच दिसत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर प्रत्यंचा चढवताच येत नव्हती. त्याचं फक्त प्रतिबिंब दिसत होतं. मोठ्या मोठ्या हा, क्षत्रियांचा मानभंग होऊन ते परत गेले. आता या ठिकाणी अर्थातच भगवान श्रीकृष्ण पुढे आलेत आणि त्यांनी धनुष्य हातात घेऊन त्यावर सहजपणे प्रत्यंचा चढवली आणि ह्या मत्स्याचा वेध घेऊन त्याला खाली पाडले आणि असा त्यांनी हा पण जिंकलेला आहे. आता कृष्णाप्रमाणेच राम देखील धनुर्विद्येमध्ये प्रवीण होते. आपल्याला तो प्रसंग आठवत असेल तर बघा की वाली अतिशय पराक्रमी आहे आणि त्याच्या पुढे श्रीरामाचा टिकाव लागेल का अशी शंका सुग्रीवाच्या मनात निर्माण झाली आहे. आणि तेव्हा त्यांनी श्रीरामाला त्याचं सामर्थ्य दाखवण्याची विनंती केली. त्यावेळेला त्यांनी काय केलं, त्याच्या समोर 7 साल वृक्ष होते. त्यांना एका बाणात श्रीरामाने खाली पाडलं आणि तो बाण पाताळात जाऊन पुन्हा त्याच्या भात्यात येऊन बसलाय, अशी ही कथा आहे. अशी अनेक शस्त्र आणि अस्त्र राम आणि कृष्ण या दोघांना अवगत होती. अश्वत्थाम्याची गोष्ट त्याच्यावरनं आठवली की अश्वत्थामा एकदा श्रीकृष्णाकडे आला होता आणि त्याला म्हणजे माहिती आहे की ब्रह्मशिरस नावाचं एक अस्त्र होतं, ते अश्वत्थामाला दिलेलं आहे. मग तो तिथे येतो, अश्वत्थामा श्रीकृष्णाकडे येतो आणि म्हणतो की ब्रह्मशिरस नावाचं देवगंधर्वांनी पूजलेलं अस्त्र मी तुला देतो. काय हिंमत आहे बघा अश्वत्थाम्याची, की श्रीकृष्णाला तो म्हणतो की मी तुला हे अस्त्र देतो आणि हे दिव्य अस्त्र तू माझ्याकडनं घे आणि मी तुला म्हणजे शत्रूंना मारणारं जे सुदर्शन चक्र आहे ते तू मला दे. श्रीकृष्णाकडनं सुदर्शन चक्र मागण्यासाठी तो तिथे आलेला आहे. आता श्रीकृष्णही काही कमी नव्हते हो. भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की या सर्व आयुधांपैकी तुला जे हवं असेल ना ते खुशाल घेऊन जा. माझी काही हरकत नाही, माझ्याकडे आहेत ते कुठलंही अस्त्र तू घेऊन जा, कोणतंही शस्त्र तू उचलून घेऊन जा आणि रणांगणावर त्याचा वापर सुद्धा करायला हरकत नाही, तू जरूर कर. पण मला त्या बदल्यात काहीही नको, मला त्या बदल्यात काहीही नको. आता उन्मत्त झालेला अश्वत्थामा तो तिथे आला आणि त्यांनी पहिला सुदर्शन चक्राला हात घातला आणि ते उचलायचा प्रयत्न केला. अर्थात त्याला ते उचलताही आलं नाही आणि तो ते नेऊही शकला नाही. कथाभाग मोठा आहे पण तो काही आपण आता सांगणार नाही. सांगण्याचं तात्पर्य असं की श्रीकृष्णाने शस्त्र देण्याचा उदारपणा तर दाखवला, पण हे शस्त्र नको त्या व्यक्तीच्या हातात पडू नये किंवा हातात जाऊ नये याची पण काळजी घेतली. या दोन्ही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. अगदी. आता हे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्राबद्दल तुम्ही बोलत होता, तेव्हा जसं श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र प्रिय आहे ना, तसंच रामाला आपल्या कोदंडाविषयी विशेष प्रेम आहे. म्हणजे आपोआपच या घटना समोर येत जातात की त्याला कोदंडाविषयीचं प्रेम आहे. श्रीकृष्ण म्हटलं की सुदर्शन चक्राची आठवण येते. तसंच श्रीराम म्हटलं की त्यांचं कोदंड घेतलेलं रूप आपल्याला आठवतं. त्यांनी आपलं कोदंड क्षणभर देखील दूर केलेलं नाही. भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय ना की शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये
मी कोदंडधारी राम आहे. भगवती सीतेने वनात असताना भगवंताला म्हटलं की तुम्ही तपस्वी असल्यामुळे हातात जर धनुष्य ठेवलं तर तपोभंग झाल्याशिवाय राहणार आहे का? भगवतीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण तुम्ही ज्याच्या संगतीत राहता तसंच वर्तन तुमच्याकडनं घडतं हे आपल्याला माहिती आहे. भगवंताने यावर काहीतरी उत्तर देऊन तो वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला, पण तिला काही ते फारसं पटलं नाही. पुढे प्रवासामध्ये भगवंतानी लक्ष्मण आणि सीतेला एक टेकडी दाखवली आणि जवळ जाऊन बघितलं तर ती टेकडी नसून मानवी देहाचे सांगाडे होते. हे सगळे सांगाडे वनात फिरणाऱ्या वाटसरूंचे, तप करणाऱ्या ऋषींचे होते. या सर्व अत्याचारांचं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी सविस्तरपणे केलंय. आणि हे ऐकून सीता आता घाबरते आणि मग रतीला राग पण येतो आणि ती म्हणते इतकं सगळं घडतंय, मग सगळे क्षत्रिय गेले कुठे? त्यांनी हातात शस्त्र घेऊन वनात यावं आणि या दुष्टांचा नाश करावा. भगवंत म्हणतात यासाठीच मी वनात कोदंड घेऊन फिरतोय बरं. ऋषी मुनींना या त्रासातनं मुक्तता मिळावी, त्यांना या दुःखापासून सोडवावं, जे पातकी आहेत त्यांचा नाश करावा, यासाठी मी अखंड हे कोदंड धारण केले. कोदंड हे श्रीरामांच्या जीवनातलं एक महत्वाचं तत्वज्ञान आहे. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण या प्रसंगाला अत्यंत धीराने प्रभू रामचंद्रांनी तोंड दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विराध हा जो राक्षस आहे, ह्या तिघांना बघून प्रचंड गर्जना करायला लागला. इतक्या त्याचा आवाज बघून सीता घाबरूनच गेली. त्याचं म्हणणं काय? तो रामाला काय म्हटला की एवढा तपस्वी आहेस आणि तपस्वी असून स्त्री बरोबर तू कसा काय फिरतोस, असं म्हणून त्याची निर्भत्सना त्याने केली. आता सीतेला दोघांच्या मधून त्यांनी उचलून घेतलं आणि तिला पुन्हा देणार नाही अशा वल्गना करायला लागला. सीता खूप घाबरून गेली आणि तिची ही जी झालेली भयभीत अवस्था आहे ती बघून रामाला अतिशय वाईट वाटले. पण कोणत्याही शस्त्राने तुझा वध होणार नाही असा ब्रह्मदेवाने त्याला वर दिलेला असतो आणि त्यामुळे कितीही बाण सोडले तरी याचा वध होणार नाही हे रामाच्या लक्षात आलं. आणि शेवटी त्यांनी त्याच्या गळ्यावर पाय ठेवून त्याला जागीच दाबून ठेवलं आणि लक्ष्मणाला काय सांगितलं की मोठा खड्डा खणून त्याला त्या खड्ड्यामध्ये गाडून टाक. बघा, मोठा प्रसंग होता, बाका प्रसंग होता, पण अत्यंत धीराने या प्रसंगाला त्यांनी तोंड दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरंय माधवी, या म्हणजे प्रसंगामधनं श्रीरामाचं धैर्य जे आहे, धीर जो आहे, त्यांनी प्रत्येक गोष्ट केलेली ही या प्रसंगातून आपल्याला दिसते. म्हणजे धैर्य म्हणजे तरी काय, तर कोणत्याही प्रसंगात आपली चित्तवृत्ती न डगमगणं आणि अंतःकरण विचलित न होऊन देणं याला धैर्य असं म्हणतात. श्रीकृष्णामध्ये सुद्धा हे धैर्य आहे, थोडं वेगळ्या पद्धतीने आपण बघूया. कारण कृष्णाचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आता हे इंद्राची पूजा करायचा जो प्रसंग आहे तो, तर ते अनेक वर्ष चालत असलेली ही पर्जन्याधिपती इंद्राची जी पूजा आहे, त्याचा जो उत्सव आहे तो सगळेजण करत होते. श्रीकृष्णाने त्याला थोडासा वेगळा आयाम दिला. नंदबाबांना श्रीकृष्ण असं म्हणाले, कर्म हेच देव आहे ना, जन्म मरण सुख दुःख सगळं कर्मामुळेच मिळतं ना, आपण केलेल्या कर्मामुळेच मिळतं. हे सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, हे देणारा दुसरं कोणी नाहीये. असं जर असेल तर इंद्राची पूजा कशाला करायची? रजोगुणामुळे जर जगाची उत्पत्ती होते, तसं मेघांच्या रजोगुणामुळे त्याचा वर्षाव होतो, अन्न निर्माण होतं. गोवर्धन पर्वत हा आपला आधार आहे आणि तो मेघांना अडवतो, म्हणून पर्जन्य किंवा पाऊस पडतो आणि त्यामुळे गवत येतं, गायींना चारा मिळतो आणि गायी ही आपली संपत्ती आहे. त्यामुळे या गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे असं श्रीकृष्णाला वाटलं आणि त्यांनी ते सगळ्या आपल्या बालगोपाळांना जमवलं आणि त्यांना पटवून दिलं की हे गोवर्धनाची पूजा करणं महत्वाची आहे, इंद्रपूजा काही महत्वाची नाहीये. असं त्यांनी अगदी प्रत्यक्ष सांगितलं नाही, पण इंद्रपूजा नाकारताना त्यांना गोपाळांना एकत्र करावं लागलं, सगळ्यांना डोंगराचं महत्व पटवून द्यावं लागलं
काही प्रमाणात इंद्राचा रोष सुद्धा पत्करावा लागला. पण अनेक वर्ष जे परंपरेने चालत आलंय, ती जी पूजा आहे, इंद्राची पूजा आहे, ती नाकारून नवीन प्रथेनुसार अवघड, म्हणजे हे सगळं नवीन प्रथा सुरू करणं हे सुद्धा अवघड आहे. आणि तरीही ही नवीन प्रथा सुरू करताना धर्माच्या मर्यादाही सांभाळायच्या आहेत. त्या सगळ्या पाळून त्याचा विचार करून हे बदलण्याचं, म्हणजे समाजाला बदलण्याचं जे कार्य आहे ते धैर्य श्रीकृष्णामध्ये होतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे वेळ प्रसंगी आपल्या धर्माला तर अनुसरायचंय आणि त्याच्याच प्रमाणे आपल्या कालाप्रमाणे त्याच्यामध्ये बदलही करावा लागतो, तेही आपल्याला करणं गरजेचं असतं. आता श्रीरामाने सुद्धा धर्माच्या सगळ्या मर्यादा पाळलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतो आणि त्यांचा गौरव करतो. एकपत्नी, एकबाणी, एकवचनी अशा श्रीरामांच्या चालण्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. नरदेह प्राप्ती नंतर आपल्यामधल्या दैवी गुणांच्या साहाय्याने मनुष्य कसं एक उच्च प्रतीतलं, उच्च कोटीचं आदर्श जीवन जगू शकतो हे रामाच्या चरित्रातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तसंच रामाने असं कधी म्हटलं नाही दिव्य कर्म आहे माझं, म्हणजे दिव्य असं आयुष्य आहे किंवा दैवी शक्ती माझ्यामध्ये आहे, असं त्यांनी कधीच म्हटलेलं नाही. पण त्यांनी आपला जन्म दिव्य न मानता मनुष्य धर्माचं पालन करताना, ते आचरण करताना अगदी यशस्वीपणे आपल्याला यशस्वी होता येतं हेही त्यांनी त्याच्या आचरणातनं आपल्याला दाखवून दिलं. आणि नराचा नारायण होण्याची प्रक्रिया आपल्याला आचरणातनं श्रीरामाने दाखवून दिली. श्रीकृष्ण पुष्टी पुरुषोत्तम या अवतारामध्ये अनेक वेळा त्यांनी सर्व मर्यादा झुगारून दिलेल्या आहेत. वाईट प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी कोणत्याही भावनांशी त्यांनी तडजोड केलेली नाहीये. त्यासाठीचे निर्णय स्वतःहून घेतलेत आणि जबाबदारी स्वतःच घेतलेली आहे. नाही तर आपण निर्णय घेतो आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळं होतो, असं नाहीये. यामागचा हेतू ढोंगी लोकांमुळे सामान्य माणसांना होणारा त्रास दूर करावा असाच त्यांचा आहे. त्यांच्यातलं नीती, धैर्य जे काही खचलेलं असतं ते सगळं पुन्हा पूर्ववत व्हावं असा सगळा उद्देश ह्या राम आणि कृष्णाचा दोघांचाही. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. त्यांचा पुढचा प्रवास आपण उद्या बघणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती श्रीरामाच्या भक्तिगीताने आपण करणार आहोत. आणि ते भक्तिगीत गायला मी सौ अनघा शहा यांना विनंती करते. अनघा शहा, अनघा एक मिनिट, मी पिन करते. अनघा. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मी नहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, मी नहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दीनरानटी वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन
पूजिन टेकीन माथा. तोच स्वर्ग मज तिथेच येईल, तोच स्वर्ग मज तिथेच येईल, पुरेपणा जीवना. राम रघुनंदना, राम रघुनंदना. प्रभू रामचंद्र की जय. जय. गोपाल गोपाल कृष्ण कृष्ण भगवान भगवान की की जय. जय. जय 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 रघुवीर रघुवीर समर्थ. धन्यवाद.